मंडळी, झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तुला शिकवीन चांगलाच धडामध्ये प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी सध्या वेगळा प्रयोग करण्यात आला आहे. या मालिकेचे नायक नायिका त्यांच्या हनीमूनसाठी थायलंडला पोहोचले असून परदेशात मालिकेचं शूटिंग सुरू आहे. हनीमून स्पेशल एपिसोडसाठी सध्या ही टीम थायलंडमध्ये असून आकर्षक समुद्र किनारे, मंत्रमुग्ध करणारा निसर्ग आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहेत. अधिपती अक्षराचा थायलंडमधला कहो ना प्यार हे गाण्यावर चित्रित झालेला प्रोमो चांगला चर्चेत आला. अधिपती म्हणजेच अभिनेता ऋषिकेश शेलारनं असा अनुभव व्यक्त केला की माझी मनापासून इच्छा होती की परदेशात जाऊन शूटिंग करावं आणि ती इच्छा माझी इथे पूर्ण झाली. मुंबईमध्ये आमची किमान 50 ते 60 जणांची टीम असते, पण थायलंडला आम्ही 15 ते 16 जणच होतो. तिथे शूटिंगचं सगळं सांभाळणं एक वेगळीच तारेवरची कसरत होती. नवीन देश आणि तिथे जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंगची परवानगी काढणं, तिकडच्या भाषेमध्ये संवाद साधून काम करणं अवघड होतं, पण मजा आली. तुम्ही अधिपती अक्षरावर चित्रित झालेलं जे गाणं पाहत आहात ते आम्ही एका बेटावर शूट केलं. ते शूटिंग खूपच कठीण होतं, कारण टीमकडे अवघा एकच दिवस होता. त्यातही जोरदार पावसानं हजेरी लावलेली. तो म्हणाला की आम्ही बोटीचा प्रवास करून त्या बेटावर पोहोचलो आणि शूटसाठी सुरुवात केली. लगेचच पाऊस कोसळायला लागल्यानंतर आम्हाला शूट थांबवावं लागलं. परत जाता येईल की नाही असाही प्रश्न पडला होता. खूप पाऊस होता तिथे. जवळपास 2 तासांनी पाऊस थांबला आणि आम्ही गाण्याच्या शूटिंगला सुरुवात केली. अक्षरा अधिपतीच्या हनीमूनचे विविध क्षण या थायलंड ट्रिपमधून दाखवले जात आहेत. तर मंडळी, तुम्हाला अधिपती अक्षराचे हनीमून एपिसोड कसे वाटत आहेत ते कमेंट करून नक्की कळवा आणि मालिका विश्वातील बातम्यांसाठी सबस्क्राईब करा.